वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी यांनी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या संदर्भात आपण आपल्याशी चर्चा करण्यासाठी स्वतः मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष त्याचबरोबर सिनियर स्पोर्ट्स रिपोर्टर संदीप चव्हाणजी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सर, काय सांगाल? वैभव सूर्यवंशीने 15व्या वयाच्या वर्षी त्यांना पदार्पण केलं आंतरराष्ट्रीय. एका ओळीत जर या संपूर्ण ऐतिहासिक घटनेचं वर्णन झालं तर एक बिहारी सप्पे भारी असं म्हणता येईल. कारण सचिन तेंडुलकर, ज्याला मला आठवतं आम्ही जेव्हा स्पोर्ट्स रिपोर्टिंग करायचो सचिनचं, तेव्हा एक वाक्य होतं की क्रिकेट ज्यांचा धर्म आहे सचिन त्यांचा देव आहे. आणि सचिनने त्या काळामध्ये भारतातर्फे सर्वाधिक कमी वयामध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्याचा हा 37 वर्षाचा विक्रम आज वैभव सूर्यवंशीने मोडलेला आहे. मला असं वाटतं सचिनच्या पावलावर पाऊल ठेवून वैभव त्या दिशेने महानतेच्या दिशेने वळलेलं आहे. अर्थात सचिनचं महानपण म्हणजे त्याने आयुष्यभर सातत्य कामगिरीतलं ते टिकवलं आणि हेच एका महान खेळाडूचं लक्षण असतं. आणि ज्या पद्धतीने वैभव सूर्यवंशी खेळतोय, नुसतं खेळत नाही आहे तर त्याची बॅट जरी हवेत असली तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. कुठेही त्याला अजून गची बाधा झालेली दिसत नाही. अत्यंत लहान वयात अत्यंत प्रगल्भ खेळ त्याच्याकडून दिसतोय. म्हणजे आम्ही कधी कधी जेव्हा मैदानावर प्रत्यक्ष त्याची बॅटिंग पाहतो तेव्हा असं वाटतं की तो बॉलसोबत खेळतोय. म्हणजे आताच्या IPLचं उदाहरण घेतलं त्याने क्रिस गेलचा षटकांचा विक्रम जो आहे सिक्सरचा तो मोडला. 76 सिक्स त्यांनी ठोकल्या होत्या. तर क्रिस गेल पाहिल्यावर आपल्याला साधारणतः 8 म्हणजे वैभव सूर्यवंशीला असं दोनदा एका खांद्यावर उभं केलं तर तो क्रिस गेलच्या उंची इतका होईल असं साधारणतः दोघांचं शारीरिक व्यक्तिमत्व आहे. क्रिस गेल जेव्हा एखादा बॉल हाणतो तेव्हा एखादा राक्षस एखाद्याची पिठाई करतो असं वाटतोय. परंतु त्याचवेळी वैभव सूर्यवंशी जेव्हा सिक्सर मारतो किंवा जे फटके होत असतो असं वाटतं की हा त्या बॉलशी कुठेतरी खेळतोय, गप्पा मारतोय, त्यांच्याशी अगदी लगट करतोय. अशा पद्धतीने त्याचं पादलालित्य असतं, बॅटिंगचा स्टान्स असतो. मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटसाठी मोठी गुंतवणूक आहे, ठेव आहे आणि येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील आणि त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. कारण मला आठवतं याच्या आधी 19 वर्षाखालील वर्ल्ड कप जेव्हा भारत जिंकला तेव्हा फायनलमध्ये सेंचुरी मारणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे एकतर याला भीती नाही आहे. असं म्हणतात ना, बालक जेवढी अजाण असतात, लहान असतात तेव्हा त्याला कशाची भीती नसते, तसा याला हा बेदरकार आहे. तसा पाहायला गेला तर कोणताही म्हणजे त्याचं एक वाक्य खूप गाजलं होतं. तो असं म्हणाला की स्टंपच्या पलीकडे कोण बॉलर आहे याच्याशी मी पाहत नाही की याच्याशी मला काही देणं नसतं. त्या बॉलरच्या हातातला जो चेंडू आहे माझं लक्ष फक्त त्या चेंडूवर असतं. म्हणजे अर्जुनाला जसं ते माशाचा फक्त डोळा दिसत होता तसं त्याला त्या बॉलरच्या हातातला फक्त चेंडू दिसतो आणि चेंडू टप्प्यावर पडल्यावर फक्त मारायचं, हेच त्याचं काय म्हणतात वैशिष्ट्य आहे. तर मला असं वाटतं येणारा काय हा वैभव सूर्यवंशीचा असणार आहे. सचिनला जो वारस भारत शोधत होता तो खऱ्या अर्थाने सापडला असं म्हणायला हरकत नाही. सर, IPLमध्ये जर पाहायला गेलं तर दमदार कामगिरी केली आणि एवढ्या लवकर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणं ही एवढी छोटी गोष्ट नाही. याकडे तुम्ही कसं पाहताय? एक तर लक्षात घ्या की हा IPLचा हा जो मंच आहे हा सगळ्यात इतक्यात महत्त्वाचा आहे कारण ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या निमित्ताने मिळालं. म्हणजे आपण जेव्हा सचिनच्या महानतेवर बोलतो, सचिन हा मुंबईत वावरला. मुंबईत त्याच्यासाठी अनेक म्हणजे त्याचे श्रम आहेतच, पण राजसिंग डुंगरपूरसारखा माणूस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता. पण त्याचबरोबरीने जर तुम्ही वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं तर बिहारसारख्या समस्तीपूरच्या गावातनं तो येत होता. म्हणजे मला आठवतं त्याच्या वडिलांनी सांगितलेलं की तो जेव्हा लहानपणी क्रिकेट खेळत होता तेव्हा एक दिवसाआड ते 100 किलोमीटर अंतर पार करून क्रिकेटच्या कोचिंगला जायचे. म्हणजे 100 किलोमीटर जायचे, 100 किलोमीटर यायचे, 200 किलोमीटर एका दिवसाला प्रवास करून या मुलाने क्रिकेटचे धडे गिरवलेत. मला विचार करा की आजच्या काळामध्ये एवढं स्ट्रगल कोण करतं. तर ग्रामीण भागातल्या मुलांना गुणवत्ता सिद्ध करणारे IPL हे एक उत्तम व्यासपीठ होतं आणि पदार्पणात त्यांनी 750च्या वर रन ठोकले. 222चा ॲव्हरेज आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा अजून उपयुक्तता काय सिद्ध करायची. सर, वैभव सूर्यवंशीसारखा क्रिकेटर आपल्याला मिळेल किंवा सचिन तेंडुलकरच्या लेवलला असा क्रिकेटर मिळेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? कारण तुम्ही स्पोर्ट्समध्ये अनेक वेळा तुम्ही स्पोर्टचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. काय सांग? अगदी खरं सांगायचं झालं तर वैभव सूर्यवंशीबद्दल पहिल्यांदाच जगाला कोणी सांगितलं असेल तर राहुल द्रविडनी त्याला त्याच्या अगदी प्राथमिक खेळीमध्ये त्याच्यावर संस्कार करणारे जे काही मोजके जण होते त्याच्यामध्ये राहुल द्रविडचा खूप मोठा हात आहे. अंडर 19चा वर्ल्ड कप जेव्हा जिंकला राहुलच्या कोचिंगखाली वैभवने अनेक चांगले धडे घेतले आणि तेव्हा राहुल द्रविडने असं म्हटलं होतं की हा जो खेळाडू आहे याचं जे मनोबल आहे हे प्रचंड मोठं आहे. आणि जेव्हा राहुल द्रविड जर ज्याला भारताची भिंत आहे की काही म्हटलं जायचं, तो जेव्हा एखाद्या खेळाडूबद्दल कौतुकाचे शब्द आकारतो तेव्हा नक्की त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता असली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल IPLचा जेव्हा हंगाम होता तर तुम्हाला विश्वास असणार नाही, ह्या IPLच्या हंगामासाठी सगळ्यात पहिली बोली जी आहे कोणत्या मालकाने लावली असेल तर ती राजस्थान रॉयल्सनी लावली नव्हती, दिल्ली संघाने लावली होती आणि अवघ्या 35 लाख रुपये लावली होती. आणि जी माहिती आम्हाला सोर्सेसकडनं मिळते त्यानुसार राहुल द्रविडच्या सांगण्यावरनं राजस्थान रॉयलनी
या खेळाडूला खेळण्यासाठी 10 कोटीच्या थैलीची तरतूद करून ठेवली होती, पण कोट्यावधी रुपये फक्त 1 कोटी रुपयाच्या दरम्यान पुढे मागे हा खेळाडू राजस्थान रॉयलला मिळाला. आज त्याची खेळाडू जी आहे, किंमत जी आहे, म्हणजे उद्या जेव्हा कधी IPLच्या हंगामाची पुन्हा विक्री होईल, खेळाडूंचा लिलाव होईल, त्यावेळी या खेळाडूची किंमत हा आसमानाला त्याची उंची गाठलेली असेल. सो मला असं वाटतं राहुल द्रविडला सुद्धा याचं श्रेय दिलं पाहिजे, कारण त्यांनी याच्यातली गुणवत्ता सगळ्यात प्रथम ओळखली होती. धन्यवाद सर. TV 9शी बोलले होते. हे होते पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण सर. यांनी स्पष्ट सांगितलं की सचिन नंतर हा एक उत्कृष्ट असा खेळाडू आपल्या भारताला मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव घाग, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.